बनशी, कागदपत्र आत्ताशी सबमिट केलेत. गोठ्याचा प्रकार मंजूर नाही झाला अजून. लय उडू नका. आता आयुष्यभर धाराच काढायच्या त्याला नाकडे, म्हणून त्याने गोट्याचं प्रकरण टाकलंय. हे चले बाय. दुधाला भाव वाढला म्हणून प्रकरण टाकलं. आता दुधाचा भाव कमी झाला, आता पुढं काय? पुढचा विचार करायची सवय नाही मला. मग तीच सवय आता बदल बाबा. अरे हळू, पाण्याला पाटण माझी. हीच सवय बदल बाबा. एवढा वेळ आहे माझ्याकडं. परत जाऊन धारा काढायच्या. चला गोठ्यावाले, असं डेअरीला पगार किती पडतो रे तुला? दुधामध्ये पाणी टाकून डेअरीला विकणार, मग आता नवीन प्रकरण करून गाया घेणार, मग तेच गायांचं दूध परत डेअरीला विकणार. असलेच सगळे धंदे करून तर लोणचे हप्ते फेडायचे. आणि हेच धंदे करून एक दिवस फॉर्च्युनरची पाईल टाकणार. फॉर्च्युनर फक्त बिझनेसमॅन घेतात. मग मी बिझनेसमॅन आहे असं समजस आहे. अरे एवढीच हाऊस होती ना तुला फॉर्च्युनर घ्यायची, तर दुधात पाणी टाकून नाही विकायचं. तेवढं दूध विकला, दुधात पाणी टाकून असं का उखाडलंस? कोरं दूध 10 लिटर भरतं. आणि दुधात पाणी टाकून दूध 15 लिटर भरतं. आणि दुधाला भाव 22 रुपये. मग फॉर्च्युनर घ्यायला मला किती घालावं लागलं असतं? कोरं दूध. चल 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 चल. चलू साहेब, तुम्ही बोलता नाही गोड. आता कुठे? ज्या बिल्डिंग मध्ये पाणी घालून दूध विकता ना, त्याच बिल्डिंग मध्ये राहतोय मी.